म्हणजे बाईनी आमच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन तू जगातली सगळ्यात मोठी चूक करत होतीस, पण वाचलीस. नशीबवान आहेस दोन गोष्टींसाठी. पहिली ही की तुझं आमच्याशी लग्न झालं नाही. दुसरी ही की तुला डी.व्ही. देशमुखांसारखे आजोबा मिळाले की ज्यांना तुझी खूप काळजी आहे, ज्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, ज्यांनी आम्हाला आमच्याशी लग्न करण्यास नकार देऊन तुला आमच्यापासून वाचवला. पण दुसरीकडे आमचे भैयास आहे, आमचे सख्खे वडील बंधू, ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही आयुष्य जगायला शिकलो, पुढे जायला शिकलो, ते मात्र आमचा एखाद्या प्याद्याप्रमाणे वापर करून घेत होते. खरं सांगू तुला, आज आम्ही तुझ्याकडे येऊन काही बोललो असलो तरी सुद्धा खरी गोष्ट अशी आहे की तुझ्या दादांचा डी.व्ही. देशमुखचा कौतुक वाटतं आम्हाला. राजेश शिर्केंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत येऊन त्यांनाच धडक मारणारा, त्यांनाच आव्हान देणारा असा वेगळाच माणूस. कौतुक वाटतं आम्हाला त्यांच्या धाडसाचं. खरंच कौतुक वाटतं. आजपर्यंत तू तुझ्या दादूंचा सल्ला ऐकत आलेस, आता आमचा सल्ला ऐक. विसरून जा आम्हाला, विसरून जा. आमच्याशी लग्न करण्याचे स्वप्न बघू नकोस. आयुष्यात कधी सुखी होणार नाहीस तू. विसरून जा आम्हाला. देवानी, आजपर्यंत प्रत्येक वेळेस आमच्या बरोबर असताना तू स्वतःकडे कमीपणा घ्यायचेस. आमच्या बरोबर नातं जोडताना सतत स्वतःला कमी लेखायचेस. आज आम्हाला तुझ्या पुढे खूप छोटा असल्यासारखं वाटतं. आम्हाला विसरून जा देवानी. आमच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करू नकोस. स्वतःचं आयुष्याचं वाटोळ करून घेऊ नकोस देवानी. तुला आम्ही एक गोष्ट खात्रीने सांगतो, यापुढे तुला आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुझ्या घरच्यांनाही नाही, आणि नाही आमच्या भैया साहेबांकडनं आम्ही तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ. शब्द आहे आमचा. फक्त त्यासाठी तुला एक करायला लागेल. तुझ्या दादू नाही समजून जा. तुम्हाला त्रास नाही होऊ देणार आम्ही. आमचा शब्द आहे, विक्रमादित्य राजे शिर्केचा शब्द. विक्रम, तुला जे बोलायचं होतं ते तू बोललास. आता मी फोन कशासाठी केलाय ते पण समजून घे. नील भैया आणि रागिणी. विक्रम, हॅलो विक्रम, हॅलो. ते आपल्या आयुष्यातले अतिशय वाईट दिवस होते. तुझ्या घरच्यांनी मला त्रास द्यायची एकही संधी सोडली नाही, पण त्यांनी मला दिलेल्या त्रासापेक्षा जास्त मला तुझं वाईट वाटत होतं. केवळ माझ्यासाठी तू तुझं घरदार सोडलंस, तुझी रक्ताची नाती तोडलीस, आणि त्या घरामध्ये तुला जो त्रास होत होता रागिणी, त्याच वेळेस त्या वेदना तुझ्या बरोबरीने आम्हीही भोगत होतो. शेवटी असह्य झालं आणि ते घर सोडलं. नाहीतरी जिथे तुला तुझा मानसन्मान मिळणार नाही अशा ठिकाणाला घर मानायला आम्ही तयार नाही रागिणी. नील, देवयानीला भेटल्यावर आता मला वाटतंय की तिने पाहिलेलं आपलं एकत्रित कुटुंबाचं स्वप्न आता खरं होईल. तू, मी, देवयानी, विक्रम भाऊजी, भैया साहेब. नाही रागिणी, नाही. अशा स्वप्नाचा विचारही करू नकोस. तुला बरोबर घेऊन राजे शिर्के महालाची पायरी चढणं आम्हाला मान्य होणार नाही. कारण त्याच घरात तुझ्या मंगळसूत्राचा सौदा झाला. आपल्याला एकमेकांपासून दूर करण्याचं कट कारस्थान रचलं गेलं. रागिणी, त्या गोष्टीचा अजूनही राग आमच्या मनामध्ये आहे.
राग आहे भैयासाहेबांचा, राग आहे साईमांचा. भैयासाहेबांचा मी समजू शकतो रागिणी. त्यांना सवयच आहे लहानपणापासून रडीचा डाव खेळण्याची. पण साईमा त्या तर आई आहेत आमच्या. त्यांनी तरी असं वागायला नको होतं रागिणी. त्यांनी तरी असं वागायला नको होतं. आणि तुला आम्ही एक गोष्ट खात्रीने सांगतो, यापुढे तुला आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुझ्या घरच्यांनाही नाही, आणि नाही आमच्या भैया साहेबांकडनं आम्ही तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ. आज आम्ही तुझ्याकडे येऊन काही बोललो असलो तरी सुद्धा खरी गोष्ट अशी आहे की तुझ्या दादूचा डी.व्ही. देशमुखचा कौतुक वाटतं आम्हाला. विक्रम, मला माहिती आहे तुला माझी आणि माझ्या घरच्यांची खूप काळजी वाटते, म्हणूनच तू हे सगळं सांगितलंस. लोकांना तुझ्याबद्दल काहीही वाटलं ना तरी माझा तुझ्यावर विश्वास आहे. तुझ्यातली ही माणुसकीच तुला लवकरच माझं प्रेम स्वीकारायला आता भाग पाडणार. नाही रागिणी, त्या घरात तुझ्यावर जो अन्याय झाला तो अन्याय आम्ही कधीही विसरू शकणार नाही, कधीही नाही. आणि म्हणूनच त्या घरात पुन्हा कधीही पाऊल ठेवणार नाही अशी शपथ घेऊनच तुझ्याबरोबर ते घर सोडला. रागिणी, तू आम्हाला सोडून गेल्यावर तुझ्या आठवणींच्या शोधात आपसूक पावलं घराकडे वळायची, पण थोड्याच वेळात आमचा जीव गुदमरायला लागायचा. तुझ्यावर झालेला अन्याय आमच्या डोळ्यासमोर दिसायचा रागिणी, आणि तितक्याच तत्परतेने आम्ही तिथून बाहेर पडायचो. पण आता तू परत आली आहेस रागिणी. आता त्या घराची आम्हाला गरजच वाटत नाहीये. पण एक गोष्ट नक्की रागिणी, त्या घराकडे जरी आम्ही दुर्लक्ष केलं असलं तरी भैयासाहेबांकडे आम्ही अजिबात दुर्लक्ष केलेलं नाही. त्यांनी केलेल्या पापांची शिक्षा त्यांना दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही रागिणी. नील, 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 तू प्लीज आराम कर. कसलाही विचार करायचा नाही. देवयानी, काय ग काकू? हे घे वाच. काय आहे? इंग्लिश वाचता येतं ना? वाच ना. वाचते. वाच वाच, आणि सगळ्या घरातल्यांना सांग की माझ्या श्राऊची आता किती प्रगती होणार आहे. श्राऊला या मॉडेलिंगच्या कॉन्ट्रॅक्ट मधून किती पैसे मिळणार आहेत हे लिहिलंय त्यात. एवढे पैसे कमवण्याचा विचारही आपल्या घरातल्यांनी कधी केला नव्हता. श्राऊ सांगत होती खूप मोठी कंपनी आहे, त्यांच्यासाठी तिला आता जगभर फिरावं लागणार आहे, आणि तेही विमानातून. कळलं का? तिच्या ऍड्स आता सतत टीव्हीवर बघायला मिळतील. ते राजेश शिर्केंसारखं नाहीये, एकदा पेपरात फोटो आला आणि संपलं सगळं. अरे वा, एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय श्रावणीला. अभिनंदन करायला हवं तिचं. कुठे आहे ती? सकाळीच बाहेर गेली. देऊ, अशी संधी मिळवण्यासाठी घरी राहून चालत नाही, त्यासाठी मेहनत करावी लागते. काकू, श्रावणीने या कॉन्ट्रॅक्टवर सही करायच्या आधी यातल्या सगळ्या अटी वाचल्या होत्या ना? न वाचता सही करायला श्राऊ काय वेडी आहे? अगं तसं नाही काकू, पण ह्यात असं लिहिलंय की कॉन्ट्रॅक्ट संपायच्या आत श्रावणीने जर काम करण्यास नकार दिला किंवा कुठलीही अट मोडली तर तिला 25 लाख रुपयाचा दंड कंपनीमध्ये भरावा लागेल. शिवाय यात असंही लिहिलंय की हा कॉन्ट्रॅक्ट ते लोक कधीही बंद करू शकतात. ते सगळं माहिती आहे मला. आणखीन काय नवीन असेल तर सांग ना. पुढे असं लिहिलंय
as per the signed contract, it also becomes binding on the. काकू यात असं लिहिलंय की हे कॉन्ट्रॅक्ट चालू असेपर्यंत श्रावणी कुठचाही पर्सनल निर्णय घेऊ शकणार नाही किंवा किंवा लग्नही करू शकणार नाही. ह्या सगळ्या अटी मला माहीत आहे. मी आणि श्राऊ काय अडाणी आहोत? पूर्ण विचार करूनच श्राऊने हे कॉन्ट्रॅक्ट साईन केलं असणार ना. काकू मला असं वाटतं की श्रावणीने या कॉन्ट्रॅक्टवर सही करायच्या आधी ॲडव्होकेटचा सल्ला घ्यायला हवा होता. राहू दे, तुझ्या सल्ल्याची गरज नाही मला. नाहीतरी तुम्हाला श्रावणीच्या बाबतीत वाईट गोष्टीच नेमक्या दिसतात. श्रावणीच्या दृष्टीने जे बरोबर होतं ते मी बोलले, बाकी तुमची मर्जी. देवयानी म्हणत असेल तसं खरंच यात लिहिलं असेल तर कठीण आहे. रागिणी, आम्हाला असं वाटतं की आपण विक्रमादित्यला सगळं सांगायला हवं. अजिबात नाही. देवयानीने काय सांगितले लक्षात आहे ना? हे बघ नीर, विक्रम भाऊजींना भेटायची घाई करू नकोस रे. वेळ आली की देवयानी स्वतःहून त्यांना आपल्याबद्दल सांगेल. पण तोपर्यंत भैया साहेब देवयानी आणि तिच्या घरच्यांना त्रास देत राहणार आहेत रागिणी. आणि आपल्याला त्रास होऊ नये म्हणून ती यातलं काहीही आपल्याला कळू देणार नाही. निर्णय आता आपल्याला घ्यायचा आहे. मला तुझं म्हणणं पटतंय नीट, पण रागिणी प्लीज, विचार करण्यात वेळ घालवू नकोस. देवयानी आणि तिच्या घरच्यांची काळजी आता आपल्यालाच घ्यायला हवी आहे. तू आम्हाला फोन लावून दे. आम्हाला आत्ता विक्रमादित्यशी बोलायचं आहे. प्लीज रागिणी. ओके. हॅलो विक्रम, नील भैया, तुम्ही कुठे आहात? आम्ही सगळेजण तुमची वाट बघतोय. नील भैया, तुम्ही ताबडतोब इकडे निघून या. आम्ही खरंच आलो असतो विक्रम, पण आम्हाला स्वतःहून चालत येणं शक्य नाहीये. का? का शक्य नाही? आजारी आहोत आम्ही. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहोत. पण नील भैया, आम्हाला या घरात कोणीच सांगितलं नाही. विक्रम, उगाच चिडचिड करू नकोस. तुला कोणीही सांगितलं नाही कारण कुणालाच ते माहीत नव्हतं. आणि आमची शपथ आहे तुला, आम्ही जर का लवकर बरे व्हावं अशी तुझी इच्छा असेल तर आमच्या आजारपणाबद्दल कुणालाही काहीही कळता कामा नये. नाही सांगणार. नील भैया, आम्हाला आत्ताच्या आत्ता तुम्हाला भेटायचं आहे. तुम्ही कुठे आहात तेवढं सांगा. नेहरू चिकित्सालय. पण लक्षात ठेव विक्रम, आमच्या आजारपणाबद्दल कुणालाही काहीही कळता कामा नये. नाही सांगणार नील भैया. आम्ही आता लगेच तिकडे येतोय. काय बोलले? विक्रम येतोय भेटायला. रागिणी, काळजी करू नकोस. काका काय ग? काका, श्रावणीला नवीन असाइनमेंट मिळाले, तुला माहिती आहे त्याबद्दल? हो, बस. अभिलाषा बोलली ती मला. काका, श्रावणीने ते कॉन्ट्रॅक्ट हे साईन केलंय. मी वाचलं ते कॉन्ट्रॅक्ट. बरं, मग काका, अरे त्यात काही अटी आहेत ज्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे श्रावणीने जर हे कॉन्ट्रॅक्ट अर्धवट सोडलं तर 25 लाख रुपये दंड म्हणून तिला त्या कंपनीला द्यावे लागतील. काय? हो,
शिवाय तिचे पर्सनल निर्णय म्हणजे श्रावणीने लग्न कधी करायचं हे सुद्धा ते कंपनी ठरवणार. ही मूर्ख आहे का मुलगी? नाही पण कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यापूर्वी श्रावणी ते वाचलं असेल ना. तेच कळत नाहीये काका. श्रावणीची आता काळजी वाटते. त्यात तिचा असा चंचल स्वभाव तुला माहितीच आहे. देऊ, ही मुलगी ना एक दिवस स्वतःच्या हाताने स्वतःचं नुकसान करून येणार आहे. आलीस चुगली करायला आलीस आणि तुम्ही हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून लगेच आपल्या मुलीला नावं ठेवून मोकळे झाला. अहो ती नक्की काय करते हे कधीतरी तिला विचारलं? अगं काकू, श्रावणीचं भलं व्हावं असंच मला वाटतं आणि म्हणूनच मी काकाला येऊन हे सांगितलं. काकू, कॉन्ट्रॅक्ट साईन करण्याआधी श्रावणीने त्या अटी वाचल्या होत्या का? म्हणजे काय? तुला काय वाटतं या घरात फक्त तुलाच लिहिता वाचता येतं? अभिलाषा, देव जे काय बोलते ना ते समजून घेत जा. प्रत्येक वेळी तिच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही. चुकीचा अर्थ मी काढत नाही, पण प्रत्येक वेळी माझ्या श्रावूचं वागणं कसं चुकीचं आहे हे सांगण्यासाठी सगळे धडपडत असतात. श्रावणीमध्ये सुधारणा व्हावी म्हणूनच बोलतात ना. ती जर का नीट वागली असती तर मग हे बोलायची गरजच पडली नसती. श्रावूमध्ये सुधारणा झाली आणि फक्त सुधारणाच नाही झाली तर या घरामध्ये जे स्वतःला खूप शहाणे समजतात ना त्यांच्याही पुढे गेली ती. म्हणूनच ही सगळी पोटदुखी. आणि देव्यानी सुधारणा खरं तर तुझ्यात व्हायला हवी. माझ्या श्रावूपेक्षा तुझ्या वागण्या बोलण्याने या घरातल्यांना खूप त्रास होतोय. असं नाही वाटत तुला? राग अगदी सगळ्यांच्या नाकावरच असतो. विक्रमादित्य, कुठे निघालात? नाही म्हणजे तुमच्या जाण्याबद्दल आम्हाला काही हरकत नाही, पण निदान नाश्ता तरी करून जा ना. तुम्हाला उशीर होते साईमा, मला निघाला. आदित्य राजे, एवढ्या तातडीने कुठे निघाला? नील भैयांना भेटायला चाललो. नील भाऊजी कुठे आहेत ते माहिती आहे तुम्हाला? हो. मग आम्हाला सांगा ना कुठे आहेत ते. आदित्य, तुम्ही गप्प का? कुठे आहेत नील? हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये? काय झालं नील भाऊजीला? ते हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आम्हाला काय. आम्ही येतो तुमच्या बरोबर. नाही साहेब, आम्ही तिकडून आलो की तुम्हाला नील भैयांची तब्येत कशी आहे ते कळायलाच. तुम्ही याचा आग्रह धरू नका, आम्ही येतो. नील राजे शिर्के कुठल्या रूम मध्ये? एक मिनिट सर, राईटला दुसरी रूम. एक मिनिट.